पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय वातावरणाला वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्षा विक्रम पाटील कोल्हे या अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर, भास्कर नाना बनकर आणि तानाजी तात्या बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत त्या जोरदार तयारीने मैदानात आहे। वर्षा पाटील कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आमदार दिलीप काका बनकर यांच्या प्रयत्नातून प्रभागातील रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत। प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते, लाईट आणि ड्रेनेजचे प्रश्न सोडविण्यास त्या कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी त्या म्हणाल्या की प्रभागातील अनेक भाग हे स्लम एरिया असून येथे तातडीने शौचालयांची गरज आहे। निवडून आल्यानंतर पहिल्या प्राधान्यक्रमात या ठिकाणी शौचालय उभारण्याचे काम पूर्ण करू। तसेच युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करून रोजगार निर्मितीवर भर देण्याचाही त्यांचा मानस आहे। प्रभागात ग्रीन जिम, वाचनालय उभारण्याचाही त्यांचा संकल्प आहे। महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योगांद्वारे रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन त्या मांडतात। याशिवाय घरकुल योजनांचा लाभ प्रभागातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आणि पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी सोडवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आवाहन करताना त्या म्हणाल्या की मला मतदान रूपी आशीर्वाद द्या। प्रभागातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन। वर्षा विक्रम पाटील कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 10 मधील निवडणुकीची रंगत अधिक वाढली असून त्यांच्या विकासाच्या योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। निश्चित या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव असेल, ओझर असेल, आम्ही त्या ठिकाणी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा केलेल्या। निश्चितच या पिंपळगावची जनता संपूर्ण 25 जे नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 26चे 26 यांना या सेवेची संधी उपलब्ध करून देतील त्याबद्दल माझ्या मनात कुठली तरी मात्र शंका नाहीत। कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत असतो आणि विकास हेच खूप महत्त्वाचं। विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या गावाचा विकास व्हावा। ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना अनंत अडचणी त्या ठिकाणी येत होत्या, निधीची कमतरता त्या ठिकाणी भासत होती। नगरपालिका झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत जवळ 27 कोटी रुपयांची कामं या ठिकाणी आपण मंजूर करून घेतली। पुढच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणून या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच ग्वाही मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून वर्षाताई या ठिकाणी उमेदवार आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी विक्रम सुरेश कोल्हे पाटील। माझी पत्नी सौ वर्षा विक्रम कोल्हे पाटील ही प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार दिलीप काका बनकर, भास्कर नाना बनकर, तानाजी तात्या बनकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक लढवित आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही कशा पूर्ण करणार आहात? प्रभाग क्रमांक 10 मध्ये ड्रेनेजचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचा पण प्रॉब्लेम आहे, पण कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच ते काम पण पूर्ण होईल। निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे भाऊ कामाचा? निवडून आल्यानंतर शौचालय, कारण माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्लम एरिया असल्यामुळे नागरिकांची होणारी अडचण, त्यात शौचालय, लाईट, रस्ते, ड्रेनेजचा प्रॉब्लेम पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। तो लवकरच आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून मी निवडून आल्यानंतर पूर्ण करणार। प्रभागातील युवक असेल, महिला वर्गासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय करण्याचं मानस आहे? युवकांसाठी रोजगार मेळावा घेणं, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना एक नोकरी प्राप्त करून देण्याचा मानस माझा आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वाचनालय हा एक प्रमुख मुद्दा माझ्या प्रभागामध्ये आहे। वाचनालयाच्या मार्फत ग्रीन जिम असेल ते देखील मी करण्याचा प्रयत्न करेन। जाता जाता प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांना आपण काय संदेश द्या? प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व मतदार राजांना मी विनंती करतो की मतदानारूपी मला आशीर्वाद द्यावे। आमचे उमेदवार माझी मिसेस सौ वर्षा विक्रम कोल्हे पाटील व निलेश रामराव मोरे, मोगल यमुना भारत
व आमच्या नगर अध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण शरद हरिचंद्र यांना प्रचंड मतांनी विजयी करा. आमची निशाणी आहे घड्याळ. नमस्कार, मी वर्षा विक्रम कोल्हे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 10 मधून ही निवडणूक लढत आहे. आमचे मार्गदर्शक दिलीप काका बनकर आणि भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढत आहे. मी निवडून आल्यानंतर या वॉर्डामधील ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच बचत गटांच्या माध्यमातून, लघु उद्योगांच्या माध्यमातून महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच ड्रेनेजच्या ज्या समस्या आहे, रस्त्यांच्या ज्या काही समस्या आहे मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. ज्या ठिकाणून निवडणूक लढत आहे त्या ठिकाणी स्वच्छतागृहांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रभागातील लोकांना मी घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. तसेच आमच्या प्रभागात पाण्याचा प्रश्न आहे, तो पण मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. येत्या 2 तारखेला निवडणुकीत वर्षा विक्रम कोल्हे पाटील आणि निलेश रामराव मोरे, यमुना भारत मोगल आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळ कृष्ण हरिचंद्र हे आहे. आम्हाला मतदार रूपी आशीर्वाद द्या. आम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नमस्कार, मी शारदा गोपाळकृष्ण गायकवाड. नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे आहेत ते माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी ह्या प्रभागात बरीच सेवा केलेली आहे. सेवेच्या दरम्यान ते पंचायत समितीत असताना पिंपळगावात बऱ्याच त्यांनी कामं केलेली आहेत आणि नाना काकांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला आहे त्यांच्या याच्याने आम्ही प्रचारात उतरलो आणि प्रचार करताना आम्हाला प्रत्येक प्रभागात जाताना ज्या काही समस्या आढळल्या त्यांचा आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू. प्रभागमध्ये फिरत असताना पाण्याच्या, रस्त्याच्या बऱ्याच समस्या दिसल्या, त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. मागील 22 महिन्यात नानांनी बरेचसे कामं केले, 200 कामं केले, पण नगर परिषद लागल्यामुळे ती राहिलेला विकास राहून गेला. तो आता तुमच्या आशीर्वादाने आम्ही परत सुरू करू. आज आम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचार करत होतो. नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि त्यांनी त्यांच्या काही समस्याही सांगितल्या, त्या पण आम्ही सोडवू. त्याचप्रमाणे वर्षाताई कोल्हे पाटील त्यांना आणि मोगलताई यांना व निलेश मोरे यांनाही प्रचंड मतांनी विजयी करा, एवढेच आव्हान करते. निलेश रामराव मोरे, प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ या निशाणीवर घड्याळ या निशाणीवर 4 उमेदवार आहे. पहिले उमेदवार जे आहे इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण हरिश्चंद्र, दुसरे उमेदवार आहे पाटील कोल्हे वर्षा विक्रम, तिसरे उमेदवार मोगल यमुना भारत आणि चौथा उमेदवार मी स्वतः निलेश रामराव मोरे. घड्याळ या निशाणीवर सर्वांनी बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा. प्रभाग 10 मधील ज्या समस्या असतील गोरगरिबांच्या, मी त्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील.